आज आम्ही प्रशासनाच्या बीएनसी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी आणि एमआयडीसीचे कार्यालय या ठिकाणी खडपोली गावातील ग्रामस्थांसह निवेदन द्यायला आलोय। तो विषय असा आहे की 23 सप्टेंबर 2025 रोजी पिंपरी नांदेडचे प्राजिमावरील एक पूल होता, वाशिष्ठी नदीवरील तो पूल रात्री 9 वाजता पडला आणि तो पूल पडल्यानंतर दळणवळण यंत्रणा कोलमडली आणि पर्यायी मार्गाचा वापर करण्यात आला। या पुलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ह्याचं काम जे आहे हे काम फेब्रुवारीत चालू झालं आणि त्याच्यामुळे या पावसामध्ये हा पूल होण्याची शक्यता फार कमी आहे। त्याच्यामुळे या मार्गावरून वाहतूक चालू होणारच नाही, परंतु जो पर्यायी मार्ग आहे त्याच्यावरून अवजड वाहनं जाण्यासाठी योग्य असा रस्ता राहिलेला नाही आणि त्यामुळे दळणवळण यंत्रणा ही बंद पडून एमआयडीसीतील जवळपास हजारो कामगारांची जाण्या येण्याचा मार्ग आणि 16 गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थी, शाळेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा जाण्या येण्याचा मार्ग हा बंद पडण्याच्या मार्गावर आहे। आणि या बाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही त्यांच्याकडे आलो होतो। पूल अद्यापपर्यंत झालं नाही असं म्हणताय आपण। इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे त्याने ते पूल अद्यापपर्यंत केला नाही आणि तिथले इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, तिथे रहदारीला नुकसान होतंय। याचं मुख्य कारण काय? त्याचं मुख्य कारण असं की पिंपरी नांदेडवरील हा पूल हा सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण यांच्याकडे हस्तांतरित होता आणि एमआयडीसी कडे तोच पूल हा 25 ऑगस्ट 2025 रोजी हस्तांतरित करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सर्व जे नियम व अटी आहेत हे एमआयडीसीला टाकून तो पूल हस्तांतरित करण्यात आला आणि सप्टेंबर मध्ये हा नेमका पूल पडला आणि सप्टेंबर ते फेब्रुवारी पर्यंतच्या या तांत्रिक ज्या मंजुऱ्या होत्या या सर्व परिपूर्ण करून घ्यायची जबाबदारी या संबंधित एमआयडीसी विभागाची होती। त्याचं डिझाईन तयार करणं, त्याचं प्लॅन तयार करणं, त्याचं एस्टिमेट तयार करणं, टेंडर प्रोसिजर करणं, या सर्व जबाबदाऱ्या एमआयडीसी विभागाच्या होत्या। परंतु या सर्व गोष्टींच्या कामामध्ये यांना निव्वळ दिरंगाई झाली आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांचा कानढाकळेपणा आणि त्याच्यामध्ये दुर्लक्षितपणा याच्यामुळे हा पूल काम चालू होण्यास फेब्रुवारी महिना उघडला आणि 6 महिन्याचं नुकसान हे एमआयडीसी कडून झाल्यामुळं घेतलेल्या ठेकेदाराकडून काम पूर्तता या मे अखेरीस होऊ शकत नाही। पर्यायाने या मार्गावरून वाहतूक करण्याच्या अनेक अडचणी आत्ताच आपल्याला मी सांगितले। दिरंगाई होण्याचं प्रमुख कारण महात्मा गांधीचं प्रेम आहे की आणखी काय आहे? महात्मा गांधींचं प्रेम हे प्रत्येक विभागावर असतं, त्या बाबतीत बोलण्याची काही गरज नाही, ते सर्वश्रुत असतं। परंतु याच्यामध्ये कोण कोणाला जपतंय आणि निव्वळ लोकांनी विचारणा केली तर फक्त पीडब्ल्यूडीच्याकडे बोटं दाखवली जातात एमआयडीसी कडून आणि एमआयडीसी याच्यातून बाजूला राहण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच कुठेतरी कोणाला तरी सावरण्याचं काम एमआयडीसी करते की काय अशी शंका लोकांमध्ये बोलली जाते। आज जवळपास त्या ठिकाणी 3 ते 4 मोठे कारखाने आहेत, सापिस्ट असेल, कृष्णा कंपनी असेल, जेके असेल आणि छोटे मोठे कारखाने आहेत। यांच्या माध्यमातून जवळपास शेकडो गाड्यांची दळणवळण अवजड वाहनांची ही दैनंदिन मधल्या पर्यायी मार्गावरून होत असते आणि त्याच्यावरीलच एक छोटा पूल हा खचलेला देखील आहे। अनेक ठिकाणी रस्ते तुटलेले आहेत। एमजीपीने जी पाईपलाईन केलेली आहे त्या पाईपलाईन वरील साईड पट्ट्याच्या बाजूने पाईपलाईन केल्यामुळे साईड पट्ट्याची नासधूस एमजीपीनं केलेली आहे आणि त्याच्यावर रस्त्यामध्ये मोठ्या गाड्या, ह्या अवजड गाड्या रुतण्याचा दाट प्रश्न आहे आणि म्हणून पावसाळ्यामध्ये या मार्गावरून कोणत्याही परिस्थितीत अवजड वाहनांना बंदी करावी अशा पद्धतीची मागणी देखील आज आम्ही तहसीलदार आणि आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडे केलेली आहे। निर्णायक भूमिका काय घेणार? जर का या बाबतीत योग्य त्या पद्धतीनं त्या पर्यायी मार्गाची डागडुंजी आणि पर्यायी मार्ग मजबूत जर केला नाही तर ग्रामस्थ आणि ग्रामसभेमध्ये निर्णय असा घेतलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत या मार्गावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी आणि या मार्गावरून फक्त जाण्या येण्यायोग्य जनतेसाठी खुला ठेवण्यात यावा, एवढीच मागणी फक्त ग्रामस्थांची आहे। पुलाच्या संदर्भात निर्णय काय आहे? पुलाच्या संदर्भात या एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिरंगाई का केली त्याची सखोल चौकशी संबंधित यंत्रणेकडून कशी करण्यात येईल यासाठी आम्ही पत्रव्यवहार करत आहोत। एखादा आंदोलन, रास्ता रोको किंवा असं काय निर्णायक भूमिका घेणार आहात का? सर्वप्रथम आम्ही निर्णायक भूमिका ही ग्रामस्थांच्या ग्रामसभेच्या माध्यमातून घेतलेलीच आहे। 16 गावांचा प्रश्न आहे आणि एमआयडीसी कारखान्यातील कर्मचारी वर्ग हा दैनंदिन आमच्या सोबत चर्चेत आहे। तर लवकरच या बाबतीत योग्य निर्णय न झाल्यास, कामाची पूर्तता न झाल्यास या एमआयडीसीतील कामगारांच्या सह आणि 16 गावातील जनतेसह
आम्ही रस्त्यावर उतरून जनाक्रोश आंदोलन नक्की करू. अल्टिमेटम किती दिवसाचं आहे? जून 15च्या आतमध्ये जर का या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या पर्यायी मार्गाच्या डागडुंजीबाबत आणि या पुलाच्या बाबत योग्य निर्णय योग्य प्राधिकरणाबाबत नाही झाला तर आम्ही या बाबतीत 15 जून नंतर मोठा निर्णय घेऊ. धन्यवाद. हे होते कुठलं ग्राम? खडपोली गावातील गाव खडपोली गावातील ग्रामस्थ एक कॉमन इश्यू घेऊन आपल्या समोर आलेले आहेत आणि कॉमन पब्लिक वॉइसच्या माध्यमातून आपण ही बातमी लोकांपर्यंत पोहोचवतोय, जेणेकरून तिथला एक आवाज उठवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. धन्यवाद. शकील कांबळे.